महाभारतातल्या श्रीकृष्णाच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना एक दक्षता घ्यावी लागते. सामान्यपणे कृष्णाची व्यक्तिरेखा भारतामध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. केवळ भाविकांमध्येच नव्हे तर इतर रसिकांमध्ये सुद्धा ही व्यक्तिरेखा अत्यंत लाडकी मानली जाते. याचं कारण कृष्णाच्या विभूतिमत्वाला अनेक आकर्षक पैलू आहेत. राम आणि कृष्ण या दोन व्यक्तिरेखांचा जितका प्रभाव या भारतीय राष्ट्रावर आहे आणि त्यातल्या सर्वसामान्य जनमानसावर आहे, महाकाव्यातल्या किंवा काव्यातल्या कुठल्याही व्यक्तीचा एवढा मोठा प्रभाव आपल्याला दाखवता येणार नाही. राम आणि कृष्णाने सर्वसामान्य माणसाचं वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवन व्यापून टाकलेलं आहे असं आपल्याला दिसेल. लहानपणापासून संस्कार या दोघांच्या चरित्रातल्या कथांचे होतात आणि माणसांचं पिंड पोषण होत जातं असं आपल्याला दिसेल. राम हा वाल्मिकीच्या रामायणाचा नायक आणि कृष्ण हा भगवान व्यासांच्या महाभारताचा नायक. हे दोघेजण नायक आहेत, परंतु दोघांमध्ये फरक आहे. या दोघांची आपण ईश्वर पदावर अधिष्ठापना करून ठेवलेली आहे आणि या दोघांची ही भक्ती तुमच्या माझ्या उद्धाराकरता किंवा या जन्माचं सार्थक करण्याकरता आपण अत्यंत आवश्यक मानलेली आहे. दोघांमध्ये फरक असा आहे की प्रभू रामचंद्र हा अयोध्याकांडापासून तो युद्धकांडाच्या अखेरपर्यंत स्वतःला मनुष्य मानतो. आत्मानं मानुषम मन्ये रामम दशरथात्मजम. रामचंद्राच्या हातून झालेली जी असामान्य वीरकृत्य आहेत ती सर्वसामान्य मानुष पातळीवरची नाही आहेत, अतिमानुष पातळीवरची आहेत. रामचंद्राने केलेला रावणाचा पराभव, रामचंद्राने केलेला वालीचा पराभव किंवा वालीचा वध, रामचंद्राने एकूण राज्यलोभापासून अलिप्त राखण्यात स्वतःला दाखवलेलं मनाचं अतुल अशा रीतीचं धैर्य, रामचंद्राने केलेला सीतेचा त्याग हे सुद्धा रामचंद्राचं एक अतिमानुष कर्तृत्व आहे असं मी मानतो. याचं कारण सीता ही रामचंद्राची एकमेव पत्नी होती आणि ती त्यांना प्राणापेक्षाही प्रिय होती. या सर्व गोष्टी मनुष्यतेच्या पातळीवरच्या नाहीत, देवत्वाच्या पातळीवरच्या आहेत. पण देवत्वाच्या पातळीवरच्या गोष्टी करू शकणारा राम स्वतःला अखंड मनुष्य म्हणवतो आणि महाभारतातल्या कृष्णाच्या हातून घडलेल्या ज्या गोष्टी आहेत ते बहुवंशी मानवी पातळीवरच्या गोष्टी आहेत. तुमच्या माझ्यासारख्यांना करता याव्यात किंवा निदान करता येतील असा आत्मविश्वास उत्पन्न व्हावा अशा गोष्टी कृष्णाच्या हातून झालेल्या आहेत. तो कृष्ण स्वतःला अखंड परमेश्वर मानतो आहे, परमेश्वराचा अवतार मानतो आहे. पूर्ण महाभारतभर कृष्णाला स्वतःच्या ईश्वरत्वाची जाणीव आहे आणि स्वतःला जाणीव असण्यावर तो समाधान नाही, तुम्हाला सुद्धा ती जाणीव असावी असा त्याचा आग्रह आहे आणि त्यानुसार तो वेळोवेळी प्रतिपादन करत आलेला आहे. महाभारताच्या भीष्म पर्वांच्या अंतर्गत असणारी जी भगवद्गीता आपल्या सर्वांना परिचित आहे, त्या भगवद्गीतेतले कृष्णाचे उद्गार जरी आपण आठवले तर आपल्याला असं लक्षात येईल की तो स्वतःला परमेश्वर मानतो, परमेश्वराचा अवतार मानतो आणि तुम्ही तसं मानावं असा त्याचा आग्रह असतो. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. अशी त्याची स्वतःबद्दलची धारणा आहे. जेव्हा धर्म हा लयाला जातो आणि अधर्माचं उत्कर्ष होतो त्यावेळेला सज्जनांचं परित्राण करण्याकरता आणि दुष्टांचा संहार करण्याकरता मी वेळोवेळी पृथ्वीवर अवतार धारण करतो असं कृष्णाने आश्वासन दिलेलं आहे. ते स्वतःच्या ईश्वरत्वाचं भान जागं असल्यामुळेच. ज्याच्या हातून मानुष्य पातळीवरची कृत्य झालीत तो स्वतःला ईश्वर मानतो, ज्याच्या हातून ईश्वरत्वाच्या पातळीवरची कृत्य झालीत तो स्वतःला माणूस मानतो. असा या दोघांमधला फरक आहे. आपण असं बोलताना बोलतो की रामचंद्र हे अधिक तत्वनिष्ठ होते, रामचंद्र हे सत्यनिष्ठ होते. सत्य हा रामराज्याचा फार मोठा कणा होता असं आपण म्हणतो. त्यावेळेला आपण हे लक्षात घेत नाही की वैदिक काळालगतचा उपनिषद काळाला लागून असणारा काळ म्हणजे रामायणाचा काळ होता. रामायणाच्या काळानंतर 35 पिढ्याने जर महाभारताचा काळ आला असेल तर महाभारताच्या काळापर्यंत समाज व्यवस्था उत्तरोत्तर अधिकाधिक संकुल होत गेली, अधिकाधिक गुंतागुंतीची व्यामिश्र होत गेली आणि त्यामुळे राज्याचा जसजसा विस्तार होत गेला, राज्यकल्पनेचा जसजसा विकास होत गेला आणि एकूण समाजाच्या आणि राष्ट्राच्या संधारणासाठी राज्यकल्पनेचा वापर करण्याची जास्तीत जास्त प्रवृत्ती बळावत गेली, त्याच वेळेला राज्यकल्पनेसाठी आवश्यक असणाऱ्या मूल्यांची नवी अशी एक दृष्टी अस्तित्वात येत गेली. त्यामुळे रामायण काळामध्ये राज्यकल्पनेचं जे दर्शन घडतं त्यापेक्षा महाभारत काळामध्ये राज्यकल्पनेचं दर्शन वेगळं घडतं.
त्यामुळेच रामाच्या आणि श्रीकृष्णाच्या या दोघांच्याही विचारांमध्ये आणि कार्यांमध्ये फरक पडतो. असं बोललं जातं की रामचंद्र हे आदर्शवादी होते आणि कृष्ण हे व्यवहारवादी होते. हे खरंच आहे, परंतु रामचंद्राचा काळच मुली आदर्शवादाचा काळ होता. याचं कारण मानवतेला काहीतरी उच्चतम अशा रीतीची जीवनमूल्य दाखवण्याची त्यांची जबाबदारी होती. कृष्णाच्या काळामध्ये आपण हळूहळू अधिकाधिक गुंतागुंतीच्या जीवनामध्ये शिरल्यामुळे आपोआपच आदर्शवादाला थोडंसं बाजूला ठेवून व्यवहारवादाचा आपल्याला स्वीकार करावा लागला. म्हणून कृष्णाने अशा एका राजनीतीचा आदर्श आपल्यासमोर ठेवला की संपूर्ण समाजाच्या उन्नयनासाठी आवश्यक असणाऱ्या सत्तेची जर आपल्याला खऱ्या अर्थाने उपयोगिता जाणून घ्यायची असेल तर सत्तेसाठी आवश्यक असणारी मूल्यसरणी आपल्याला वेगळी स्वीकारावी लागेल. त्यामुळे राम स्वीकार्य आहे की कृष्ण स्वीकार्य आहे हे आपल्यासमोरचे दोन्ही मुद्दे गैरलागू आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये राम हा स्वीकार्य वाटतो आणि राहील, सनातन काळासाठी राम स्वीकार्य राहील. पण राज्य व्यवहारासाठी रामाचा स्वीकार हा पेलण्याजोगा नाही हे लक्षात आल्यामुळे कृष्णाच्या राजनीतीचा स्वीकार आपल्याला करावा लागेल. कृष्णाने राज्य हे स्वतः उपभोगाकरता कधीच मानलं नाही. त्यामुळं श्रीकृष्ण हे सत्तेपासून रामचंद्राप्रमाणे सदैव अलिप्त राहिलेत. सत्तेचा उपयोग धर्मराज्याच्या संस्थापनासाठी आणि धर्मराज्याच्या संगोपनासाठी आणि वर्धनासाठी करण्याचं त्यांचं ब्रीद होतं. त्यानुसार हे करण्याची शक्यता ज्यांच्या कर्तृत्वामध्ये त्यांना लपलेली दिसली त्या पांडवांना त्याने हात दिला असं आपल्या लक्षात येईल. रामायणकालीन राजनीतीने कालांतराने घेतलेलं वळण म्हणजे महाभारत आहे असं आपल्याला दिसेल. महाभारतामध्ये रामचंद्राचा एक प्रतिनिधी आहे युधिष्ठिर. हा म्हणजे रामचंद्राचा पूर्वकालीन प्रतिनिधी, किंबहुना पूर्वकालीन रामचंद्राचा प्रतिनिधी हा युधिष्ठिर आहे. आणि उत्तरकालीन रामचंद्राचं प्रतिबिंब आपल्याला श्रीकृष्णाच्या राजनीतीमध्ये पडलेलं दिसतं. रामायण काळामध्येच वाली प्रकरणानंतर रामायणकालीन राजनीतीचं तोंड हे हळूहळू बदलू लागलं होतं असं आपल्या लक्षात येईल. त्यामुळे आदर्श आणि व्यवहारी याचा असा वेगळा विचार न करता रामायणकालीन राजनीतीनंच घेतलेलं ते स्वरूप आहे किंवा ते वलन आहे असं आपल्याला मानावं लागेल. कदाचित असंही म्हणता येईल आपल्याला की जर कृष्णाने रामायणामध्ये जन्म घेतला असता तर आदर्श राज्यकल्पना आपल्यासमोर रूढ झाल्या असत्या आणि रामचंद्राने महाभारतामध्ये जन्म घेतला असता तर राजकीय व्यवहारवादाचं जे शहाणपण आहे ते शहाणपण त्याच्या अवतार कार्यातून आपल्याला स्पष्ट झालं असतं.